देवेंद्रला आपण नेहमी बघत असतो या मैदानामध्ये, तोच त्याचप्रमाणे कृष्णा त्रिपाठी, मोईन शेख, प्रफुल्ल आणि त्यांच्या संघाचे 12वे खेळाडू साई पाटील ॲपल, त्याचप्रमाणे सचिनजी कदम. वाकवा वॉटर स्पोर्टचा हा चेमो असेल. त्याचप्रमाणे दुसरा चेमो आपण बघतोय तो संदीप इलेवन गुंजिस संघाचा. संदीप इलेवन गुंजिस म्हटलं की नेहमी आठवायचं आपल्याला. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू कट केलेला आहे. चेंडू जातोय तो बॅकवर्ड्स का पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सीमारेषेपर्यंत जाईल का, पंचांच्या इशाऱ्याची वाट बघतोय. अंपायर सेज इट्स ओनली डिक्लेअर. झोन मध्ये गेल्यानंतर एक धाव. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. अमोल मात्रेचा विक्रोळी संघ हा संदीप इलेवन गुंजीचं पूर्वी आपण बघितलं तर एक समीकरण होतं, परंतु या वेळेला बघतोय निखिल धारवेला, जो सर्वे संघाचा हा गोलंदाज पहिला षटक घेऊन येतोय. सर्वे संघाचा आयकॉन खेळाडू, रायगड जिल्ह्यातून आपण बघतो, अलिबाग मुरुड तालुक्यातून प्रतिनिधित्व करणारा हा गोलंदाज पहिलं षटक हाताळतोय आणि त्याच दरम्यान मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. सागर पाटील पिंट्या दिघोडी संघाचा हा एक गुणवान असा हा उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याचा नावलौकिक आहे असा सागर पाटील या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या होते 1 ने वाढून 3 धावा. 3 धावा धावफलकावर आहेत. पहिला चेंडू बाईज, दुसरा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव मिळाली. 3 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिले 3 चेंडू चांगल्या. पुढचा चेंडू ओव्हरपिच डिलिव्हरी, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, फायदा उचलतोय. 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौका. क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचा पूर्ण फायदा उचलला. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रात मारला गेला. 1 बाउन्स, सीमारेषा पार केली गेली आणि 4 धावा अर्जित केल्या आपल्या संघासाठी. अतिशय चांगला स्ट्रोक्स बघायला मिळाला. धावांची संख्या बघतोय आपण 7 धावा स्कोर बुक मध्ये. 7 रन्स ऑन द स्कोर बुक. अतिशय चांगली सुरुवात, शांत आणि संयमी अशी सुरुवात केलेली आहे ती सुमित घोंगडे आणि किरण मोरे या दोन्ही फलंदाज सलामीवीरांनी. कौतुक करावं लागेल निखिलचं सुद्धा. पुढचा चेंडू हवेमध्ये खेळण्यास भाग पाडले. यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये आणि सुमित घोंगडेची खेळी समाप्त. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. चांगले चांगले स्टार निवडलेले आहेत आणि आपल्या संघात घेतलेत. यष्टीरक्षकीच्या भूमिकेत आणखी एक दिघोडी संघाचा खेळाडू अमरीश नाईक बघतोय. साहिल खांबे, सागर पाटील, अमरीश नाईक, सूरज खांबे हे 4 खेळाडू आपण बघितले तर नवजीवन दिघोडी संघाचे आहेत. तदनंतर आपण बघितलं विजय घाणेकर, जो मुरुड मधील तलेखार गावाचा सरपंच सुद्धा आहे आणि एक उत्कृष्ट ऑलराऊंडर दर्जाचा खेळाडू सुद्धा आहे. तदनंतर कुणाल कोंडाळकरला सुद्धा आपण कित्येक वेळेला चांगला अष्टपैलुत्व कामगिरी करताना बघत असतो. करण तोडणकर आपल्या दोकोडे गावचा अतिशय बेस्ट ऑलराऊंडर आहे. निखिल धारवे बेस्ट ऑलराऊंडर ऑफ सर्वे मुरुड काशीच्या विभागातील खेळाडू आणि जयेश लट जो मॅन ऑफ द सिरीज पटकावली आपल्या थळ विभागामध्ये. अतिशय पहिला बाईकमॅन थळ विभागातला जयेश लट आणि प्रणित म्हात्रे ही 11 खेळाडू आपण या ठिकाणी मैदानात बघतोय. अतिशय चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. एक लोकल खेळाडू आपण बघतोय या ठिकाणी. पुढचा षटक, पुढचा चेंडू ओव्हर पिच होता, सोडत नाहीये फलंदाज. बंटी बद्रिके येतोय, जो गतवर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्राप्त केला होता. त्याने सुद्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये पहिल्या चेंडूवर आल्या आल्या मोठा फटका, षटकार. चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले होते. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आला, त्याच्यामुळे षटक जे आहे ते मात्र दोन्ही संघांच्या बाजूने थोडंसं समसमान झालेलं आहे. तारजू विकास व्यासपीठावरती अनेक मान्यवर इथे आपल्या विनंतीस मान देऊन आलेत. आपण इथे त्यांचा सन्मान करणार आहोत. मी सर्वात प्रथम सन्माननीय विशाल जी बुनके मॅन फ्रॉम थळ यांचं इथे स्वागत करण्याची विनंती करणार आहे.
आमच्या विनंतीस मान देऊन विशालजी आपण आलात त्याबद्दल आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. त्याचप्रमाणे सन्माननीय मोहन टोपले यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मॅन फ्रॉम खानाव आणि ऑइल चे डीलर अर्थात एक मराठी उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आहे, ज्यांची ओळख आहे. याच दरम्यान सन्माननीय विशालजी यांचं इथे स्वागत केलं जात आहे. वेलकम विशालजी, हार्दिक हार्दिक स्वागत आपलं. नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा विशालजी यांचा सुद्धा पाठिंबा आणि मार्गदर्शन आपल्याला राहिलेलं आहे. सो पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार. त्यानंतर जे सन्मान मूर्ती असतील, सन्माननीय मोहन टोपले सर क्रिकेटची निस्सीम चाहते, त्याचप्रमाणे एक समालोचक म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. आणि त्याचप्रमाणे आता मात्र एक मराठी उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते सन्माननीय मोहनजी टोपले यांचा होतोय ते विशेष सन्मान. मी सत्यवान यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मोहनजी टोपले मॅन फ्रॉम खानाव मराठी उद्योजक यांचं आपण स्वागत करावं, त्यांचा आभार व्यक्त करावं. आणि इथे आपण पाहतोय या मंडळास आपल्याला देणगी प्राप्त झालेली आहे. सन्माननीय सरपंच थळ ग्रामपंचायत सुनीलजी पत्रे यांच्या माध्यमातून 2151 रुपयांचं पारितोषिक देणगी प्राप्त झालेली आहे. थर्ड अंपायर साठी बघायचं आहे आपण. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा साठी थर्ड अंपायर घेतलेला आहे, दिलंय. ओके. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय गजानन बुनके साहेबांच्या वतीने 5000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि सन्माननीय धनंजय कोळी यांच्या माध्यमातून 2025 रुपयाची देणगी प्राप्त झाली. तर मी त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. दोन्ही संघ मालकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. पंकज पाटील मॅन फ्रॉम बोरीस आणि त्याचप्रमाणे सन्माननीय संदीप म्हात्रे मॅन फ्रॉम गुंजीस या दोन्हीही संघ मालकांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि त्याचप्रमाणे सुशांत गावण मॅन फ्रॉम दिघोडी अर्थात बाबू गावण म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांना सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पुढचा चेंडू अतिशय चांगला दर्जेदार चेंडू बघायला मिळतोय. चेंडू जातोय पुन्हा एकदा यष्टीरक्षक अमरीश नाईकच्या हातामध्ये. दुसऱ्या षटकासाठी आपण बघतोय सूरज खांबेला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. त्यांनी चांगली सुरुवात केलेली आहे. एक सोपा झेल त्या क्षेत्ररक्षक मिडॉपच्या हातातून सुटला होता. कुणाल कोंडालकर अशा चुका महागात ठरू शकतात आपणास. फुलटॉस चेंडू, या चुकीला माफी नाही. चेंडू काऊ कॉर्नर डोक्यावरून सीमा रेषा पार. मोठा दणदणीत असा षटक. आहोत. धावसंख्या आहे 23 धावा, 23 रन्स ऑन द स्कोर बुक. सूरज खांबे एक षटकार लगावल्यानंतर आपल्या षटकामध्ये पुढच्या चेंडूसाठी सज्ज झालेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. अफलातून गोलंदाजी. गुडलँड स्पॉटवर टप्पा पडतोय. टप्पा आपण बघतोय दिशा ऑफ स्टंपच्या किंचित बाहेरची होती. फलंदाजांनी मारण्याचा प्रयत्न केला. थोडासा अतिरिक्त बाउन्स त्या चेंडूला मिळाला. उर्वरित काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलंय. अतिशय चांगली कामगिरी यष्ट्यांच्या मागे अमरीश नाईकला करताना बघतोय. बघता बघता दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. आणि पॉवर प्लेच्या या 2 षटकात बघितलं तर आपण अतिशय चांगली गोलंदाजी या दोन्ही गोलंदाजांकडून बघायला मिळाली आहे. पहिल्या षटकात 12 धावा आणि दुसऱ्या 13 धावा आणि दुसऱ्या षटकात 10 धावा. अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या किती तर 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. परंतु व्यासपीठावरती सन्माननीय मराठी उद्योजक मोहनजी टोपले यांच्या माध्यमातून केजी मित्रमंडळ नवगाव या संघासाठी तब्बल 5000 रुपयाची देणगी लाभलेली आहे. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचे आभार व्यक्त करूया. धन्यवाद मोहनजी टोपले, आपले हार्दिक हार्दिक आभार. आणि त्याचप्रमाणे उलेश नाखवा आणि श्याम गण, जर आपण या मैदानाच्या आसपास कुठेही असाल
तर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. पुन्हा एकदा आपण वळणार आहोत कॉम्बॉक्समध्ये. सन्माननीय विकासजी साखरकर यांचा आवाज आपण ऐकणार आहात. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तिसऱ्या षटकासाठी आपण बघतोय आणखी एक अलिबागचा वंडर बॉय गोलंदाजीसाठी येतोय, ज्याने रायगड प्रीमियर लीगच्या ह्या पर्वामध्ये अतिशय चांगली कामगिरी करून बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता. उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक पटकावलं होतं संपूर्ण रायगड प्रीमियर लीगमध्ये. यावेळेला अतिशय चांगला गोलंदाज आहे. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टाकतोय, ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न होता, चांगल्या सन्मानपूर्वक पद्धतीने यावेळेला सुमित घोंगडेने चेंडू तो करण मोरे याने चेंडू सरळ तो खेळून काढला एका धावेसाठी आणि स्ट्राईक रोटेट केली. बंटी बद्री केलं, यावेळेला स्ट्राईकवर आणले. खालापूर विभागातील हा खेळाडू आपण बघतोय अतिशय चांगली दर्जेदार कामगिरी करत असताना 24 धाव फलकावर आहेत. 2 षटकार अद्यापपर्यंत त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. तब्बल 2 षटकारांच्या सहाय्याने 5 चेंडूंचा सामना केला, 13 धावांवर खेळतोय. पुढचा चेंडू, क्या बात आहे, बहुत बढिया गेंद, अतिशय चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू, पॅडवर आदळला, जोरदार अपील केलं होतं, परंतु पंचांचा इशारा येत आहे फलंदाज नॉट आऊट असण्याचा. अतिशय चांगली गोलंदाजी, 76वा डॉट या स्पर्धेमधील चेंडू आहे. अतिशय चांगले गोलंदाजांसाठी सुद्धा सहाय्यभूत अशी ही खेळपट्टी बघायला मिळालेल्या आहे. क्युरेटरचं पुन्हा एकदा कौतुक. प्रशांत मोहरे वैविध्यपूर्ण मारा करण्यासाठी सज्ज. हा चेंडू मात्र वेगान टाकण्याचा प्रयत्न केला, चेंडूची दिशा हरवली. यष्टीरक्षकाला सुद्धा चेंडू थांबवण्यात यश मिळालेलं आहे. वाईट +1 अशा 2 अतिरिक्त धावांचा बोनस मिळतोय तो नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघाला. या 2 अतिरिक्त धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 26 धावा, 26 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. प्रेक्षकांचं खरोखर पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय. या उन्हाच्या तडाख्यात सुद्धा त्याने आपल्या जागा सोडलेल्या नाहीत. आखूट टप्प्याचा चेंडू, लालचभरी गेंद, षटकार वाचवण्याचा प्रयत्न केला. यशस्वी ठरला. झेल पकडण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित षटकार केला असता, परंतु यावेळेला खरोखर टेम्परामेंटचं कौतुक करावं लागेल. अतिशय समय सूचकता दाखवली आणि तो फटका फक्त 5 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. निखिल धारवे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण, करण तोडणकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता. 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या झाली 27 धावा. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, परंतु या वेळेला सोडणार नाहीये तुम्हाला. करण मोरेच्या बॅटमधून एक जबरदस्त स्ट्रोक बघायला मिळतोय. पुलचा फटका, पॉवरफुल षटकार. अतिशय जबरदस्त लगावला गेला होता. अतिशय चांगला फटका, अप्रतिम असा स्ट्रोक होता. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, वेट केला, चेंडूचा वेगाचा अंदाज काढला, चेंडूची फिरकीची दिशा बघितली आणि त्या पद्धतीने चेंडूला पूल लगावला आणि डीप मिडविकेटच्या डोक्यावरून अतिशय अप्रतिमरित्या त्याचं 6 धावात रूपांतर केलं. या इनिंग्स मधला हा 3रा षटकार ठरलेला आहे. धावसंख्या 33 रन्स. पुन्हा एकदा स्लोअर 1 करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. फायदा उचलला. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो सीमा रेषा पार, दर्जेदार चौकार. ओळखलेले आहे गोलंदाजीचं. एक चेंडू फास्टर 1 आल्यानंतर दुसरा चेंडू लेग ब्रेक, तिसरा चेंडू ऑफ ब्रेक, असा वैविध्यपूर्ण मारा करतोय. चेंडूचे टप्पे बघतोय कशा पद्धतीने. चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेरचा होता. चेंडूला टप्पा पडल्यानंतर फिरकी मिळेल त्याच्या अगोदर चेंडूला फटकावलं होतं. या वेळेला वेगात मारण्याचा चेंडू, जोरकस मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली पकडतोय, एक सोपा झेल आणि करण मोरेचा समाप्त होतोय या वेळेला खेळ. बॅक टू द झालेला आहे. अर्थात प्रेमाने आम्ही त्यांना बिट्ट्या म्हणून ओळखत होतो, आजही त्याच नावानं ओळखतो, परंतु ते सन्माननीय सर आहेत आता मुलांचे, तर त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय राजेंद्र ठाकूर यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. नरेंद्र दगडे यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि धावसंख्या किती झालेली आहे पुन्हा एकदा आपण अधोरेखित करावं.
37 धावा, 37 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. याच दरम्यान नाकवा वॉटर स्पोर्टचे सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ओलेजी नाकवा यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या सोमवती ग्रुपच्या वतीने सुद्धा मोठी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. साखर चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलेलं आहे एप्रिल महिन्यात. सर्वांनी लक्षात ठेवायची आहे तारीख 18 ते 21 एप्रिल. चला पुन्हा एकदा मैदानामध्ये नवीन फलंदाज किशन देवेंद्र येतोय मैदानामध्ये. मला कालच्या दिवशी काही प्रेक्षकांनी विचारलं, किशन देवेंद्र आज मैदानात दिसत नाही आहे, परंतु त्यांना सांगितलं काही काळजी करू नका, नक्कीच तो उद्याच्या दिवशी मैदानात असेल. कारण किशन देवेंद्रची सुद्धा फलंदाजी आपण नेहमी बघत असतो. नेहमी SP संघासाठी त्यांनी मॅच विनरची भूमिका सुद्धा बजावलेली आहे. आणि विकास, ज्यांच्या नावाचा उल्लेख तुम्ही सुद्धा केलात, मी सुद्धा केला, अर्थात सन्माननीय उल्लेश नाकवा आणि श्याम गण या दोन्हीही सन्माननीय व्यक्तींना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यस विकास. पण या वेळेला बघतोय अतिशय दर्जेदार फटका बघायला मिळालेला आहे. अतिशय अप्रतिम स्ट्रोक बंटी बद्रिकेच्या बॅटमधून येतोय. चेंडू षटकाला चकवतोय, वन बाउन्स सीमारेषा पार होतोय, चौका. बंटी बद्रिकेने पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाला चकवतोय, जातोय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. बंटी बद्रिकीच्या नजरा मात्र आता या वेळेला विकेटवर स्थिर झालेल्या आहेत. त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसायला लागलेला आहे. प्रत्येक चेंडूवर आक्रमण, हीच भूमिका त्याने आता सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार लगावला, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला. बघूया पुढचा चेंडू मात्र चांगलं कमबॅक करतोय सूरज कांबे. गुडलेन स्पॉटच्या थोडासा टप्पा पुढे टाकतोय, चेंडूला थोडंसं आतमध्ये वळवतोय. इन स्विंग पद्धतीची डिलिव्हरी होती. याच दरम्यान दुखापतग्रस्त होतोय. आशा बाळगतो की ही दुखापत मोठी नसावी, कारण आमचा असाच एक हरहुन्नरी असा खेळाडू आपण यंदाच्या मोसमात त्याला खेळताना खूप कमी वेळा बघितलेला आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याला खेळताना दुखापत झाली. असा अलिबागचा आमचा रोहित पाटील एक जबरदस्त असा हरहुन्नरी असा खेळाडू. यंदाच्या मोसमामध्ये तो आता क्रिकेटपासून दूर राहावं लागते त्याला. जोडी लिगामेंट्स त्याची इंजुरी झाली असल्यामुळे. रोहित, खरोखर तुला आम्ही मिस करतो यंदाच्या मोसमात. पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीने ये, तंदुरुस्त होऊन. परंतु याच वेळेला चांगला चेंडू पॉईंटचा क्षेत्ररक्षकाला चकवतोय. एक धाव मात्र मिळते. धावत आपण बघतोय वाढ होते. धावसंख्या झालेली आहे 48 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. सूरज खांबे पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक त्याच्या कर्णधाराने, त्याच्या भावाने त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. संदीप 11 गुंजीस संघ. यंदा संदीप म्हात्रे यांनी मात्र आपल्या लोकल खेळाडूंना, लोकल स्टारला अजून स्टार बनण्याची संधी त्याने दिलेली आहे. बघूया हे लोकल स्टार कशा पद्धतीने आपली कामगिरी या महाराष्ट्राच्या महाशिवरात्री चषकामध्ये या ऐतिहासिक मैदानावर करतात. पुढचा चेंडू रडार मध्ये घेतोय. चेंडूला जबरदस्त पद्धतीने किशन देवेंद्र भिरकावतोय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या डोक्यावरून, षटकार. प्रेक्षक वाट बघत होते किशनची. किशन आलेला नाही. का आलेला नाही? नाही तर दुसऱ्या दिवशी येणार, आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्यांनी त्याची ओळख पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली. पहिल्या चेंडूवर स्ट्राईक घेतला आणि चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून भिरकावून दिला होता. पुढचा चेंडू सूरजचा पुढचा चेंडू सूरजचं कौतुक करावं लागेल. एखादा मोठा फटका गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र चांगलं कमबॅक करतोय. ही सुद्धा एक मोठा खेळाडू होण्याची लक्षणं आहेत, आणि सूरज तो त्यामध्ये सुद्धा 99.9% चांगला खरा उतरलेला आहे. 2 षटकाची समाप्ती त्याच्या झालेली आहे. बघता बघता एकूण टोटल 4 षटकांची समाप्ती झाली, आणि 4 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना नाकवा वॉटर स्पोर्ट साखर संघाची धावसंख्या आहे ती 54 धावा. 2 गडी बाद 54 धावा धावफलकावर लागलेले आहेत. सूरज खांबे 2 षटका हाताळली, त्यामध्ये तब्बल त्याने 27 धावा खर्च केल्या. तरी हरकत नाही आहे, या मैदानावर 27 धावा जरी गेल्या असल्या 2 षटकांमध्ये, तरी त्याने तू क्लास या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेला आहेस. शेवटचं षटक म्हणजे 5वं षटक, या इनिंग्समधलं अंतिम षटक कोणाच्या हाती चेंडू सोपवला जाते बघणार आहोत आपण. करण तोडणकर धोकोडे गावचा एक रायझिंग स्टार आपण बघतो या ठिकाणी, आणि पुन्हा एकदा पेनल्टाईज केलं जाते.
एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त आपल्याला सर्कलमध्ये घ्यावा लागेल, कारण निर्धारित 20 मिनिटांमध्ये आपण 4 षटकं पूर्ण करणं अनिवार्य असतं. त्यामध्ये आपण चुकलात तर एका गाड्याला आतमध्ये घेण्यासाठी मुकलात, हे सुद्धा आहे. कारण आमचे दोन्ही पंचायत अतिशय कठोर निर्णय घेतात त्या बाबतीमध्ये. एका अतिरिक्त क्षेत्ररक्षकाला आतमध्ये राहावं लागणार आहे. शेवटचं षटक करण तोडणकरच्या हातामध्ये चेंडू. धोकावडे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण बघतोय, गोलंदाजीसाठी आलेला आहे. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची ख्याती आहे अलिबाग तालुक्यामधील. आखूड टप्प्याचा चेंडू बाउन्स करण्याचा प्रयत्न, फलंदाजाच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय, स्वैर चेंडूचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत वाढ झालेली आहे, धावसंख्या 55 झालेली आहे. 55 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. वाईड नंतर आपण बघतो एक धावफलकावर आणखी वाढते. धावसंख्या झालेली आहे 56 धावा. 56 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. करण तोडणकर चांगली गोलंदाजीला सुरुवात केलेली त्यांनी अद्यापर्यंत. तरी एक वाईड बॉल गेल्यानंतर आखूड टप्प्याचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये अतिशय उत्कृष्ट झेल. थळगावचा हा सुपुत्र जयेश लट कोणतीही चूक करत नाहीये आणि फलंदाज किशन सुद्धा माघारी परततोय. बॅक टू द पॅव्हेलियन. करण बाद झाल्यानंतर आमच्या अलिबाग तालुक्याचं ज्यांच्या खांद्यावर धुरा सोपवलेली जाणार आहे असा एक नवोदित अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू या ठिकाणी फलंदाजीसाठी येतोय. वाघरणचा हा गाव नाव रोशन करणारा खेळाडू आहे. खारेपाट विभागाचं नाव रोशन केलं, अलिबाग तालुक्याचं नाव रोशन करण्यासाठी सिद्ध झालेला आहे. आदर्श पाटील फलंदाजीसाठी येतोय. बघूया या ऐतिहासिक नगरीमध्ये कामगिरी करत असताना पहिलाच त्याचा डेब्यू आहे आणि कशा पद्धतीने हा तो खेळतोय बघायचा आहे. आदर्श पाटीलवर संपूर्ण अलिबागकरांच्या नजरा असणार आहेत की कशा पद्धतीने तो सामोरा जातोय. करण तोडणकर कशा पद्धतीचा गोलंदाज आहे हे त्याला माहिती आहे आणि करणला सुद्धा माहिती आहे की आदर्श कोणकोणत्या ठिकाणी फटके मारू शकतो, फलंदाजी करू शकतो. बघूया या लोकल खेळाडूंचा द्वंद्व कशा प्रकारे मैदानात बघायला मिळते. जोरकस पाहिला, आहा आल्या आल्या भिरकावून देतो चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. एक दर्जेदार स्ट्रोक बघायला मिळते. इट्स अ मॅग्निफिसंट शॉट. षटकार. याने नजरेत भरलेला हा खेळाडू आहे. अतिशय चांगली दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि पहिल्या चेंडूवर दाखवून सुद्धा दिलं त्यांनी. धावसंख्या 62 होती. अरे ये लीजिए. आणि हा घ्या आणखी एक, एकाच्या मागोमाग दुसरा, लागोपाठचा दुसरा षटकार. डेब्यू केल्याबरोबर त्याचे पहिले 2 चेंडू त्याने सामोरा गेला आणि सामोरा गेल्यानंतर लगातारच्या 2 चेंडूंवर 2 गगनभेदी अतिशय मॅग्निफिसंट शॉट. इट्स ब्युटिफुली शॉट आपण बघितले होते. अतिशय चांगल्या प्रकारे कनेक्शन केलं होतं त्याने 2 षटकारांच्या साहाय्याने. धावसंख्या झालेली आहे 68 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा क्या बात आहे. आदर्श लाजवाब. आदर्श आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं. षटकारांची हॅट्रिक. तीन चेंडू टाकलेस आणि 3 चेंडूंवर हॅट्रिक सुद्धा लगावली प्रथमेश आदर्शने. अप्रतिम. क्या बात आहे. वाह वाह वाह. मन जिंकलीस या मराठी राजभाषेच्या दिवशी. आपण मराठी भाषा दिन आणि 3 षटकार लगावलेस. वाह. आणि 6वा फलंदाज आहेस या महाशिवरात्री चषकामध्ये हॅट्रिक करणारा. वाह भाई वाह.
चांगला चेंडू, शेवटचा चेंडू मात्र चांगला चेंडू होता. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू पॅडवर आदळतोय आणि चेंडू जातोय घोषित परिसरामध्ये. एक धाव मिळतोय, षटकाची समाप्ती होते. 75 धावा धावफलकावर लागतायत. यासिन सर. येस, इथे पहिल्या सत्राचा खेळ संपलेला आहे. आपण शार्विल पुरस्कृत नॉटी बॉईज नवगाव आणि आरसी ग्रुप थळ या दोन्ही संघांचे संघनायक यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रथम फलंदाजी करत असताना 75 धावा जमवलेल्या आहेत, तब्बल 75 धावा आणि 76 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे ते संदीप 11 गुंजीस संघासमोर. आता असं वाटत होतं की सामना दोलायमान स्थितीमध्ये येणार आहे, धावसंख्येवर रोख लाभवलाय, परंतु आदर्श पाटीलने लागोपाठच्या 3 षटकार ठोकून सामन्याचं जे अंतर होतं धावांचं ते खूप वाढवलेलं आहे. पुढच्या इनिंगला सुरुवात होण्यापूर्वी आपण नाणेफेक करणार आहोत, नाणेफेक करून घेणार आहोत. यासिन सरांकडे चलतोय मी. येस, धन्यवाद विकास. मी सन्माननीय गोल्डमॅन जाया ढोळे यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आरसी संघाचे कर्णधार पंकज जाधव यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी विनंती करणार आहे नॉटी बॉईज या संघाचे कर्णधारांना की लवकरात लवकर मला जॉईन करा आणि या इनिंग मध्ये टॉस झालाच पाहिजे. सो प्लीज लवकरात लवकर या. आपण पाहत आहात महाशिवरात्री चषक 2025. येस पंकज. येस, आपण आहोत मध्ये नवगाव या गावामध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा एक विश्वचषक या स्पर्धेला ओळखला जातो, अर्थात महाशिवरात्री चषक 2025. आणि आता यानंतर एक जबरदस्त सामना आपल्या भेटीला येतोय, तो म्हणजे अर्थातच नॉटी बॉईज विभाग आरसी थर्ड. इथे टॉस केला जाणार आहे. सन्माननीय जाया ढोले यांच्या शुभ हस्ते. कॉल कोणाचा असेल? नॉटी बॉईज या संघाचे कर्णधार यांचा असेल कॉल. टेल इज कॉल. इट इज हेड. नाणेफेकीचा कॉल हा आरसी ग्रुप थर्ड या संघाचे कर्णधार पंकज जाधव यांनी जिंकलेला आहे. तर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही फर्स्ट. येस, दोन्ही संघांना आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा, कारण आपल्याकडे वेळ फार अपुरा आहे. सन्माननीय जाया ढोले द गोल्डमॅन यांचे सुद्धा आपण हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतोय आणि त्याचप्रमाणे आपल्याला आठवण करून देतोय की आपण पाहत आहात महाशिवरात्री चषक 2025 नवगाव अलिबाग. येस, धन्यवाद. सन्माननीय उलेश नाकवा, प्लीज वेलकम. आपल्याला स्टेजकडे यायचं आहे. त्याचप्रमाणे श्याम गण यांना सुद्धा विनंती आहे. ओव्हर टू कॉम्बो. धन्यवाद यासिन सर. 76 धावांचं लक्ष आहे. सलामीसाठी आपण बघतोय सागर पाटील दिगोडी गावाकडून जो बिलॉंग्स करतो, आणि नॉन स्ट्राईकला एंडा बघतो विजय घाणेकर, तळेकार संघाचं नेहमी नेतृत्व करत असतो. आणि गोलंदाजीसाठी आपण बघतोय कृष्णा त्रिपाठी, लेफ्ट हँडेड गोलंदाज. क्या बात है, टप्पा पडला, एक सॉफ्ट डिसमिसल बघायला मिळाला. सागर बॅक टू द पॅव्हेलियन.
फलंदाज ऑन द राईज घेऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची वरची कडा घेतली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. करण मोरेने कोणतीही चूक केलेली नाही आहे आणि सरळ फलंदाजाला माघारी परतावं लागलं. बॅक डक झालेला आहे, शिकार झालेला आहे. सिल्वर डकच्या रूपामध्ये फलंदाज बाद होऊन तंबूत परतला. एकही धाव त्याच्या खात्यामध्ये जमा नव्हती. वन डाऊन बॅट्समन आपण बघतोय अमरीश नाईकला मैदानामध्ये. अमरीश नाईक सुद्धा आपण बघतोय अलिबाग तालुक्यातील कित्येक मैदानं गाजवत असताना मुंबईच्या खेळपट्ट्यांवर सुद्धा खेळण्याचा त्याला अनुभव, व्यावसायिक क्रिकेट सुद्धा काही अंशी त्यांनी खेळलेला आहे आणि आज या मैदानामध्ये त्याला मात्र संदीप इलेव्हनचं प्रतिनिधित्व करत असताना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. समोरचा दर्जेदार गोलंदाज आपण बघतोय कृष्णा त्रिपाठी. एक आगळी वेगळी गोलंदाजीची शैली आहे त्याची. छोटासा रनअप आहे परंतु टप्पा पडताना उडी जो मारतो तो फलंदाजाला थोडासा गांगरवतो आणि त्याचबरोबर क्या बात आहे. बघा पुन्हा मी काय म्हणालो, चेंडू टप्पा टाकताना वेगळ्या पद्धतीचा ना, अगोदरचा चेंडू त्यांनी टाकला होता लेग ब्रेक पद्धतीचा स्लोअर वन चेंडू होता. नंतरचा चेंडू आता बघितला थोडासा वेगात टाकला होता. फलंदाजाची बॅटची कडा घेतली, यष्टीरक्षकाला चकवून फर्स्ट स्लिपला चकवून तो चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दोन चकवून घोषित क्षेत्रामध्ये गेला होता. एक धाव मात्र मिळते. धावांचं खातं उघडलं जातोय. एक धाव अमरीश नाईक खेळतोय परंतु अमरीश नाईकने या चेंडूवर मात्र चांगल्या पद्धतीने कनेक्शन केलेलं आहे. चेंडू जातोय तो वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, डिस्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होतंय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक जो जातोय धावत चेंडूपर्यंत आणि चांगल्या पद्धतीने चेंडूला थांबवतोय, फेकतोय गोलंदाजाच्या रकाने आणि 2 धावा मात्र त्यांना समाधान मानावं लागलेलं आहे. अतिशय चांगली सुरुवात केली होती गोलंदाज कृष्णा त्रिपाठी यांनी. 4 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्यात. एक फलंदाजाला बाद केलेला आहे. पुढचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या आहे ती 4 धावा. 76 धावांचं लक्ष आहे त्याला माहिती आहे दोन्ही फलंदाजांना. परंतु त्याचबरोबर विकेटवर राहून धावा सुद्धा जमवण्याचा त्यांच्या पुढे एक मोठा यक्ष प्रश्न आहे. विजय घाणेकर याच वेळेला एक अनुभवी असा खेळाडू या ठिकाणी मैदानात बघतोय. चांगला चेंडू बॅकफुटवर जाऊन त्याला मिड विकेट आणि किंवा स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये, डीप मिड विकेट किंवा डीप स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा पडल्यामध्ये आतमध्ये येतोय. थोडासा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पॅडवर आदळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. बघता बघताना पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि पहिलं षटक तो झुकलेलं आहे ते मात्र गोलंदाजीच्या बाजूने. अतिशय चांगली कामगिरी कृष्णा त्रिपाठीच्या माध्यमातून या षटकाच्या मध्ये बघायला मिळालेली आहे. 4 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याने प्राप्त केलेलं आहे. विजय घाणेकर बद्दल सांगायचं तर विजय घाणेकर यावेळेला रायगड प्रीमियर लीगमध्ये आपला संघ घेऊन, लहू खेडेकरचा संघ घेऊन मैदानात उतरला होता. रायगड प्रीमियर लीगचं अंतिम विजेतेपद सुद्धा त्या संघाने प्राप्त केलं होतं. चतुर्थ क्रमांक सेकंड रनरअपचं पारितोषिक पटकावलं होतं. परंतु चांगली कामगिरी त्यांच्याकडून रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या संघामधून सुद्धा आपल्याला मोठ्या संघांसमोर खेळताना सुद्धा त्याने आपले जलवे दाखवले होते. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजीसाठी साहिल लोंगले. एक ISPL मध्ये खेळणारा आणखी एक दर्जेदार खेळाडू आपण या नवगावच्या ऐतिहासिक नगरीमध्ये खेळताना बघतोय. श्रीनगर संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं त्याने. उलटा चेंडू, त्याचं स्वागत मात्र चांगल्या पद्धतीने करतोय अमरीश नाईकच्या बॅटमधून. एकतोय अतिशय दर्जेदार षटकार. साहिल लोंगले सारख्या मोठ्या खेळाडूचं स्वागत अमरीश या वेळेला करतोय षटकाराने. षटकार से किया है स्वागत. अतिशय चांगला स्ट्रोक या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. धावसंख्या 10 धावा. पुढचा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रात मारलेला आहे. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. 1 धाव मिळतोय. निखिल पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. वागरण संघाचा एक महत्त्वपूर्ण असा खेळाडू. साई पाटीलचं कौशल्य त्याने, साहिल पाटीलने कौशल्य त्याचं बघितलेलं आणि या संघात त्याला पाचारण केलेलं आहे. 1 धाव निघाली. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर आहे ती 11 धावा. 11 रन्स ऑन द स्कोरबोर्ड.
ओव्हरपिच डिलिव्हरी केली होती, परंतु फटका फसलेला आहे काही अंशी हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुमित डोंगरे कोणतीही चूक करत नाहीये आणि माघारी परतावा लागेल विजय घाणेकर याला. फलंदाज बाद. चांगला झेल पकडतोय आणि धावसंख्या बघतोय धावफलकावर आपण आहे स्थिर. 11 धावा आणि 2 फलंदाज बाद. नवीन फलंदाज साहिल खांबे संघाचा कर्णधार आहे. त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. एक अलिबाग तालुक्यातील उत्कृष्ट ऑलराऊंडर्समध्ये त्याचं नाव घेतलं जातं. असा साहिल खांबे फलंदाजीसाठी येतोय. बघूया कशा पद्धतीने सामोरा जाणार आहे तो गोलंदाज साहिल लोंगलेला. साहिल लोंगलेला पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्याने स्वतःचं कमबॅक केलेलं आहे. हे मोठ्या खेळाडूचं लक्षण असते. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू गुडलेन स्पॉटवर टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. वैविध्यपूर्ण मारा करतोय. एकाच ॲक्शनमध्ये स्लोअर वन चेंडू सोडतोय, फास्टर वन चेंडू टाकतोय, ऑफ ब्रेक करतोय, लेग ब्रेक करतोय. सगळ्या पद्धतीचं संमिश्रण या ज्या ठिकाणी मैदानात बघायला मिळते त्याच्याकडून. एक मोठ्या दर्जाच्या खेळाडूंना बघण्याची ही नामी संधी अलिबागकरांना मिळते. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू खांबावर आदळलेला आहे, परंतु जेवढ्या धावा काढाल तेवढ्या काढाल. जी क्रिया होईल ती होईल. 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेट केला जातोय. स्वतःचं खातं उघडलंय. धावसंख्या झालेली आहे 12 धावा. 12 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. दुसऱ्या षटकातील या पॉवर प्लेच्या षटकामधील शेवटचा चेंडू. चांगला चेंडू होता. फलंदाजाला अंदाज येत नाही. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. फलंदाज मारण्याच्या प्रयत्नामध्ये चकतोय. निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडू बरोबर या षटकाची सुद्धा सांगता होते. 2 षटके समाप्त होत आहेत आणि धावसंख्या आहे ती 12 धावा. आता मात्र इक्वेशनवर आपल्याला बघायला लागेल. बॉल टू रन्स आता आपल्याला ऐकावे लागतील, कारण 2 षटके पूर्ण 12 धावा धावफलक आहेत. 18 चेंडू आहेत आणि टार्गेट मात्र खूप मोठा आहे. याचाच अर्थ काय, 18 चेंडू 64 धावा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक एक चेंडू आड तरी एखादा षटकार येणं गरजेचं आहे. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन कृष्णा त्रिपाठी या ठिकाणी गोलंदाजीला येतोय. लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा करणार आहे. समोर फलंदाज साहिल खांबे. साहिल खांबेला आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. आपल्याला संघाचं कर्णधारपद का या ठिकाणी सोपवलेलं आहे हे त्याला दाखवून द्यावं लागणार आहे. खूप प्रेक्षकांचं कौतुक करावं लागेल. उन्हात सुद्धा ते जागा सोडत नाही आहेत, कारण त्यांना माहिती आहे. चांगला चेंडू. टप्पा काढल्यानंतर पुन्हा एकदा आणखी एक सॉफ्ट डिसमिसल. क्षेत्ररक्षक तैनात स्लिपमध्ये. त्याच्या हातात सोपा झेल. फलंदाज बाद. आहेत अशा प्रकारे 3 क्षेत्ररक्षक जे सर्कलमध्ये आहेत ऑफसाईडला ठेवलेले आहेत, आणि त्याचप्रमाणे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये तैनात केलेल्या आदर्श पाटीलला. त्यानंतर आपण बघतो डीप स्क्वेअर लेग त्याच्या रिजनमध्ये सुमित डोंगरे आहे. डीप मिड विकेट किंवा काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. तदनंतर आपण बघितलं तर लॉंग ऑनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. अशा प्रकारे क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना रचण्यात आलेली आहे. ती कृष्णा त्रिपाठीसाठी नवीन फलंदाज, एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर परफॉर्मर देणारा निखिल धारवे, मुरुडचा एक स्टार खेळाडू या ठिकाणी मैदानात आपण बघतोय. कृष्णा त्रिपाठी एक आगळे वेगळ्या स्टाईलने आपण बघतो गोलंदाजीचा धुरा सांभाळताना. चांगला चेंडू खोलात टाकलेला हा चेंडू होता. अगोदरचा चेंडू लेग स्पिन पद्धतीने फलंदाजाला सॉफ्ट डिसमिसल व्हायला भाग पाडलं होतं. नंतरच्या चेंडूवर मात्र 1 धाव खर्च केली जाते, 1 धाव घेतली जाते. धावसंख्या होती 13 धावा. 13 रन्स ऑन द स्कोर बुक. 13 धावा. अब एक सिंगल से काम नाही बनने वाला. एका धावानी काम होणारं नाही आहे, तर मोठे स्ट्रोक सुद्धा येणं महत्त्वाचं आहे आणि ती जबाबदारी आहे अमरीश नाईकवर. हा चेंडू आपण बघतोय लेग स्टम्प्स काढून सोडून बाहेर जाणारा, दिशाहीन ठरणारा चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अतिरिक्त धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा.
आवश्यकता आहे 16 चेंडू आणि 62 धावांची. खूप मोठं लांब टार्गेट आहे. मुश्किल आहे परंतु नामुमकिन नाही आहे हे लक्षात ठेवायचं आहे. अमरीश नाईक सहजरित्या खेळून एक धाव टोळवतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावल्यानंतर दोन्ही फलंदाज मात्र आपला स्ट्राईक रोटेट करतात आणि सिंगल घेतात. मोठ्या पटक्यांची अपेक्षा त्यांच्या पाठीराख्यांकडून संदीप 11 गुंजीसच्या पाठीराख्यांकडून व्यक्त केली जात आहे. पण बघूया हे दोन फलंदाज काय करतात. निखिल धारवे आणि अमरीश नाईक स्ट्राईकवर आहेत, विकेटवर आहेत. चांगला चेंडू शेवटच्या क्षणाला मारावं की सोडावं, ऑफ ब्रेक पद्धतीचा आहे की लेग ब्रेक पद्धतीचा आहे या विवंचनेत असताना शेवटच्या क्षणाला बॅटमध्ये आणली जाते आणि स्लिपच्या हातामध्ये चेंडू जातोय. वन बाउन्स निर्धाव चेंडूची आणखी एक सांगता जाते. अतिशय लक्ष वेधून घेतलेलं आहे ते कृष्णा त्रिपाठीच्या गोलंदाजांनी. प्रत्येक चेंडूत व्हेरिएशन, एखादा स्लोअर वन, एखादा फास्टर वन. स्लोअर वन टाकताना लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू टाकतोय, त्यातच मिश्रण करून एखादा चेंडू ऑफ ब्रेक टाकतोय, फलंदाजाला बुचकाळ्यात पाडतोय. परंतु आता मात्र फलंदाजाच्या लक्षात आलेलं आहे ज्यावेळेला तो चेंडू हातातून असा उलटा सुलटा हातात घेतो त्यावेळेला तो वेगात टाकण्याचा प्रयत्न करतो. हे मात्र आता फलंदाजाच्या लक्षात आलेलं आहे. फलंदाजाच्या लक्षात आलेला असेल किंवा नसेल परंतु निदान कॉमेंटेटरच्या लक्षात ते आलेलं आहे. एक धाव मिळाली, धावसंख्येवर 1 ने वाढ, धावसंख्या झाली 16 धावा, 16 रन्स. यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू येतो. एक धाव मिळते आणि एकापेक्षा जास्त सुद्धा धावा मिळत नाहीयेत. बघता बघता तिसऱ्या षटकाची सुद्धा समाप्ती इथे झाली. अतिशय कंजूस भर षटक बघायला मिळालेलं आहे. ते गोलंदाज साहिल कृष्णा त्रिपाठीकडून 2 षटकाचे त्याने आपण सांगतागिरी बघितली आणि 2 षटकात त्यांनी काय इकॉनॉमिकल गोलंदाजी केली बघा. अतिशय कंजूस भरी गोलंदाजी केलेली आहे. सामना आपल्या संघाकडे झुकवण्याची कामगिरी केलेली आहे. 9 धावा त्याने दिलेल्या आहेत आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स आपल्या संघासाठी त्याने प्राप्त सुद्धा केलेल्या आहेत. लाजवाब गोलंदाजीचं पृथक्करण या वेळेला गोलंदाजाकडून कृष्णा त्रिपाठीकडून बघायला मिळते. चौथ्या षटकासाठी निखिल पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. निखिल पाटील याने सुद्धा यंदा बाईक मिळवण्याचा मान पटकावलेला आहे. गतवर्षी सुद्धा APLचा बाईक पटकावण्याचा किमया त्याने केली होती. तब्बल 2 बाईक त्याच्या नावावर सुद्धा आहेत. निखिल पाटील वाघरम गावाशी खारेपाट विभागाशी संलग्न असणारा हा खेळाडू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पॅडवर आदळतोय. अतिशय चांगला कामगिरी करताना दिसतोय गोलंदाज. पॅडवर आदळल्यानंतर चेंडू घोषित परिसरात जातो. लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय. 1 धाव या ठिकाणी काउंट केली जाते. आता मात्र विजयाचं लक्ष आहे ते लांब होत चाललेलं आहे. 18 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. 11 चेंडू आणि 58 धावा. 11-58 म्हणजे आपण गणित लावू शकता. आता गणित लावण्याची सुद्धा गरज आता भासेल असं वाटत नसताना सुद्धा जोरकस प्रहार बघायला मिळालेला आहे. चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून प्रेक्षक दीर्घामध्ये जातोय. षटकार. एक षटकार घेतल्यानंतर मात्र चेंडूचा टप्पा थोडासा माघारी घेतोय. अमरीश नाईकने थोड्याशा आशा पल्लवित केल्या होत्या परंतु तरी सुद्धा एक सन्मानजनक धावसंख्या गाठावी एवढं मात्र प्रेक्षकांचं नक्कीच म्हणणं असणार आहे. 24 धावा धावफलकावर आहेत. 9 चेंडू आणि 52 धावा. प्रत्येक चेंडूवर षटकार अनिवार्य आहे. फुलटॉस चेंडूचा समाचार घेतोय. चेंडू जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामध्ये जे क्षेत्र आहे त्यातून 1 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार. आशा संपलेल्या नाही आहेत. 8 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 48, 8 सक 48. पण तो चांगला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू डीप वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जातोय. त्या ठिकाणी 1 धाव फक्त मिळते. आता मात्र इक्वेशन चेंज झालेलं आहे. 7 चेंडू 47 धावांची आवश्यकता आहे. धावफलकावर आपण बघतोय 29 धावा लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या खूप बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. 30 धावा, 30 रन्स ऑन द स्कोर बुक. 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाकडून बघायला मिळते. गतवर्षी विजेतेपदाला
हुलकावणी दिली होती. त्यांना सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं, परंतु याच दरम्यान एक मोठा फटका बघायला मिळाला होता. परंतु तो चेंडू जो घोषित परिसर आहे त्यामध्ये जाऊन विसावतोय. पंचांचा इशारा येतोय, फक्त एक आणि एकच धाव या चेंडूवर मिळेल. बघता बघता चौथ्या षटकाची सुद्धा समाप्ती झालेली आहे. 45 धाव येणं बाकी आहे अद्यापही 6 चेंडूंमध्ये. तर नाकवा वॉटर स्पोर्ट संघाला गेल्यावर्षी सेमीफायनलच्या त्या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये साईबाबा बोडणी या संघाकडून अतिशय रंगतदार सामन्यामध्ये पराभूत व्हावं लागलं होतं आणि त्या पराभवाची कसर भरून काढण्यासाठी यंदा ते या मैदानात उतरलेले आहेत आणि पहिला फेरी सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर सुद्धा आहेत. ते बघूया कशा पद्धतीने 6 चेंडूत आता 45 धावा असताना फलंदाजी करतायत की धावांचं जे आपल्या पराभवाचं अंतर आहे ते किती धावांनी कमी करतात ते बघणार आहोत. अमरीश नाईक अद्यापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकारांची नोंद करण्यात आलेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज मोईन शेखच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. या ठिकाणी मोईन शेखला इंट्रोड्यूस केलं जातं या स्पर्धेमध्ये आज. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय वेगामध्ये लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. आदर्श पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो. 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली 30 धावा 32 धावा. आता मात्र खूप मोठं एक औपचारिकता सामन्यामध्ये राहिलेली आहे. 5 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू दिशा इंटरतोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. याच्या नंतरचा सामना आपण बघणार आहोत. आणखी एक चुरशीचा सामना होईल. RC थळ विरुद्ध त्यांच्या अपरोक्ष संघ आहे तो म्हणजे शार्विल पुरस्कृत नॉटी बॉईज संघ. आपण नेहमी बघत असतो शार्विल पुरस्कृत नॉटी बॉईज संघात सुद्धा एक दर्जेदार खेळाडूंचा चमू त्याने मागवलेला असतो. अतिशय दर्जेदार खेळाडू त्या संघात सुद्धा नेहमी बघायला मिळत असतात. परंतु या वेळेला त्यांना माहिती आहे सामना RC ग्रुप सोबत आहे. या RC ग्रुप संघाचे ओनर आहेत. त्यांनी 40+ जवळपास सर्व स्पर्धा आपल्या नावावर सुद्धा लीग स्पर्धा आहेत त्या सर्व नावावर सुद्धा करून घेतलेल्या आहेत. असे राकेशजी चव्हाण यांचा हा संघ असणार आहे. पंकज जाधवच्या नेतृत्वाखाली तो संघ खेळणार आहे. त्यांच्या संघामध्ये सुद्धा दर्जेदार खेळाडूंचा भरणा असणार आहे. त्याच्यामुळे याच्या नंतरचा सामना प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अतिशय चांगला होणार आहे, यात कोणतीही शंका नाही आहे. सामन्यामध्ये औपचारिकता राहिलेली आहे. 3 चेंडूंमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. तरी सुद्धा मोठे फटके लगावून आपलं नाव लौकिक दाखवण्याची क्षमता करू शकतात ते. आणि त्याच पद्धतीने खेळ केलेला आहे. चेंडू जातो वाईडिश लॉंगॉन काहू कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. सीमा रेषा पार. षटकार. मात्र या सामन्यामध्ये आपली छाप छोडलेली आहे फलंदाजीमधली, कारण त्याच्या नावावर तब्बल 3 षटकार आणि 1 चौकारांची नोंद आतापर्यंत आमच्या गुणलेखकाने केलेली आहे. 14 चेंडूंमध्ये 29 धावा काढल्या आहेत आणि जोर कस मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू जमिनीला गवसणी घालत लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जातोय. आदर्श पाटील ज्याने 3 चेंडूंवर लगातार 3 षटकार ठोकून आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाची नोंद करून घेण्यास संघाच्या ओनरांना भाग पाडलेला आहे. आणि त्याच्या जोरावर यावेळेला एक कॅच सुद्धा त्याच्या नावावर होते आणि या त्याच्या फलंदाजीच्या जोरावर आमच्या गुणलेखकांनी आणि आमच्या कमिटी टीमने एक निर्णय घेतलेला आहे की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे सामनावीराचा, तो शेवटच्या 3 चेंडूवर येऊन मोठे 3 फटके ठोकणारा, आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडणारा, वागरण गावचा सुपुत्र, खारेपाट विभागातील एक रत्न, अलिबाग तालुक्याचं एक नाव लौकिक वाढवणारा हा एक नवोदित सितारा आदर्श पाटील ठरतोय या मॅचचा सामनावीर. यायचा आहे आदर्श पाटील आणि आपलं पारितोषिक सुद्धा स्वीकारायचं. यासिन सर आपण त्या ठिकाणी जॉईंट व्हायचं आहे आणि नंतर पुढच्या इनिंगच्या कॉमेंट्रीसाठी सुद्धा आपण यायचं आहे लगेच.